नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी सध्या महाराष्ट्रात खूप मोठी मेगा भरती सुरू आहे, खूप मोठी भरती सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच के PWD यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे ही जॉब अपडेट आहे. खूप मोठे पदं निघालेली आहेत, बरेच पदं आहेत. जवळजवळ 2109 पदं आहेत. आपण सर्वपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला समजून सांगणार आहे. फॉर्म कसे भरायचे आहेत, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे का ऑफलाईन ॲप्लिकेशन आहेत, फीज किती आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ऑलरेडी फॉर्म भरण्यासाठी सुरू झालेले आहेत. आपण बघणार आहोत इथे स्टार्टिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन 16/10 म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत आणि क्लोजिंग डेट बघा 6 नोव्हेंबर 2023 ला होणार आहे. तर सर्व माहिती आपण बघणार आहोत. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, लॉग इन कसं करायचं आहे, सर्व माहिती आपण बघणार आहोत. आपल्याकडे PDF आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. 48 पानी PDF आहे. मी तुम्हाला एक 5 मिनिटात सगळं समजून सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. ते नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओजला शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. मी दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स घेऊन येते. बायचेस वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा इन्फोसिस सारखे जॉब्स असू द्या किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, बँकचे जॉब्स असू द्या, असे खूप सारे मी जॉब अपडेट दररोज तुमच्यासाठी घेऊन येत आहे. सो नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सविस्तरपणे माहिती बघून घेऊया. पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजेच काय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. फॉर्म भरण्यासाठी सुरू झालेले आहेत. आज म्हणजेच काय 16 ऑक्टोबर 2023 पासून तुम्ही ॲप्लिकेशन इथे रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. क्लोजिंग डेट सांगितलेली आहे 6 नोव्हेंबर 2023. खूप साऱ्या जागा आहेत, 2109 जवळजवळ जागा आहेत. आपण पूर्णपणे माहिती बघून घेणार आहोत. इथे जाहिरात सुद्धा आलेली आहेत, आपण बघणार आहोत. PDF आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही जॉब अपडेट असणार आहे आणि तुम्ही पुणे असू द्या, मुंबई असू द्या, त्याच्यानंतर असे औरंगाबाद असू द्या, नांदेड आहे, नागपूर आहे, अशा बऱ्याच ठिकाणी हे जॉब्स असणार आहे. तुम्ही बघणार आहात इथे बघा, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात खालील 14 सर्वांगातील एकूण 2109 पदांचे सरळ सेवी भरती आहे. इथे ऑनलाईन तुम्हाला परीक्षा घेण्यात येईल, म्हणजेच काही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ही पूर्णपणे माहिती आपण बघून घेऊयात. सो इथे वेगवेगळे पदं दिलेले आहेत. मी PDF स्क्रोल करत आहे. मी तुम्हाला 1 बाय 1 सांगणारच आहे. हे असे वेगवेगळे पदं आहेत. आपण 1 बाय 1 बघून घेऊयात. गट क्रमांक क व गट क्रमांक ड इथे यासाठी सुद्धा जॉब निघालेले आहेत. आपण 1 बाय 1 बघून घेऊयात. कनिष्ठ अभियंता म्हणजेच काय, इथे कनिष्ठ अभियंत्यासाठी सुद्धा जॉब आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई. आणि इथे जी वेतन श्रेणी आहे बघा, अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे ते इतर भत्ते सुद्धा भेटणार आहे. तुम्हाला इथे सॅलरी स्टार्टिंग 41,800 ते 1,32,300 पर्यंत भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत आहे, म्हणजेच काय इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे. फर्स्ट असेल ते आहे सिव्हिलसाठी आहे. सेकंड आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, इथे सुद्धा दिलेलं आहे मुंबईसाठी. त्याच्यानंतर इथे सॅलरी डिटेल्स दिलेले आहेत. 41,800 पासून स्टार्टिंग असणार आहे आणि एकूण पदे 55 आहे. आणि इथे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 532 इथे पदं आहेत. त्यानंतर इथे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ आहे, त्याच्यासाठी ज्युनियर आर्किटेक्ट, इथे सुद्धा सॅलरी डिटेल्स दिलेल्या आहेत आणि इथे 5 पदं असणार आहेत. त्यानंतर इथे फोर्थ दिलेला आहेत बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी ग्रुप C म्हणजेच गट क्रमांक क, इथे सुद्धा सॅलरी डिटेल्स स्टार्टिंग 25,500 ते 81,100. त्यानंतर 5वं जे आहे ते लघुलेखक आहे, उच्च श्रेणी आहे. इथे सुद्धा म्हणजे स्टेनोग्राफर हायर ग्रेड आहे, इथे सुद्धा दिलेलं आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर इथे हे पूर्ण जागा असणार आहेत. त्याच्यानंतर सॅलरी डिटेल्स 44 पासून सुरू होणार आहे. 44,900 ते 1,42,400 पर्यंत सॅलरी असणार आहे. इथे मुंबईमध्ये 2 पद, औरंगाबादमध्ये 1, नांदेडमध्ये 2, अमरावतीमध्ये 2 आणि नागपूरमध्ये 1 असणार आहे. असे बरेच पद आहे, बरेच डिटेल्स आहे. लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे स्वच्छता निरीक्षक आहे, म्हणजेच काही क्लीनर आहे, यांच्यासाठी गट क्रमांक क मधून इथे सुद्धा सॅलरी डिटेल्स दिलेले आहेत. 25,500 पासून स्टार्टिंग होणार आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, वाहन चालक आहे, स्वच्छक आहे, शिपाई, असे बरेच पद आहेत. शिपाई सुद्धा मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड, त्यानंतर अमरावती, नागपूर, मुंबई इथे वेगवेगळे पद दिलेले आहेत. आपण परीक्षा दिनांक सुद्धा इथे माहिती दिलेली आहे या PDF मध्ये. तुम्हाला हे जे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघणार आहोत. इथे जे फर्स्ट आहे कनिष्ठ अभियंत्यांची 10वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि 3 वर्ष कालावधी म्हणजे अभियांत्रिकीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य पाहिजे. म्हणजेच काही ते बीई किंवा बीटेक तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आहे. तर वेगवेगळे पदं आहेत हे सुद्धा मी तुम्हाला देणार आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता. तुमचं एज्युकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आहे. आर्किटेक्ट आहे, त्यांना आर्किटेक्टमधून पदवी झालेली पाहिजे आहे. त्यानंतर इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे, त्यांना सुद्धा इथे ड्राफ्ट्समॅन आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समॅन हे झालेलं पाहिजे आहे. लघुलेखक आहे, त्यांचं जे वर्ड पर मिनिट स्पीड सुद्धा दिलेलं आहे 40 इंग्रजीमधून आणि मराठीमधून 30 वर्ड पर मिनिट सांगितलेलं आहे, म्हणजे शब्द प्रत्येकी मिनिट. आणि इथे जे नेक्स्ट पद आहे त्यांचं सुद्धा 10वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आहे आणि टायपिंग स्पीड मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक कृषी किंवा उद्यान विद्या यातील पदवी पाहिजे आहे. हे प्रत्येकाचे एज्युकेशन डिटेल्स इथे दिलेले आहेत. एकूण पद 2109 वॅकन्सीज आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर सॅलरीमध्ये जवळजवळ 15,000 ते 1.5 लाखपर्यंत सॅलरी आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन भरायचं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर इथे तुम्ही कुठूनही पूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकणार आहोत. आता आपण आता रजिस्ट्रेशन प्रोसेस कसं करायचं आहे ते बघणार आहोत. तुम्ही जर न्यू रजिस्ट्रेशन असाल तर इथे क्लिक करायचं आहे आणि ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर इथे क्लिक करायचं आहे. सेकंड ऑप्शन आहे, म्हणजेच काय तुमचं जर रजिस्टर्ड झालं असेल टू लॉग इन, इथे लॉग इन करू शकता. आणि रजिस्ट्रेशन झालं नसेल तर OTP तुम्हाला घेण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनचं पेज हे आहे ते ओपन होऊन जाणार आहे. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खालील माहिती पूर्णपणे भरायची आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर हे तुम्हाला पेज ओपन होणार आहे. तर या पेजमध्ये तुम्हाला तुमचा ID टाकायचा आहे, पासवर्ड आहे आणि हे कॅरेक्टर्स टाकायचे आहे आणि इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. जर रजिस्टर्ड नसाल तर पूर्ण आपण प्रोसेस बघून घेणार आहोत. तर इथे रजिस्टर्ड नसाल तर पूर्ण हे केअरफुली वाचायचं आहे. इन्स्ट्रक्शन जे काही दिलेलं आहे हे सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हे ओपन करायचं आहे. केल्यानंतर इथे कॅन्डिडेट फर्स्ट नेम म्हणजे तुमचं पहिलं नाव, त्याच्यानंतर मधले नाव म्हणजेच मिडल नेम, त्यानंतर आडनाव काय आहे ते मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर तुम्हाला पाहिजे आहे, सांगितलेलं आहे, टिप सांगितलेले आहे, नोट सांगितलेलं आहे. तुमचे जे मोबाईल नंबर आहे थ्रू आउट द प्रोसेस पूर्ण प्रोसेस होईपर्यंत ॲक्टिव्ह पाहिजे आहे. त्यानंतर हॅव यू एव्हर चेंज नेम, तुम्ही जर कधी नाव चेंज केलं असेल, नावात बदल केला असेल तर इथे येस किंवा नो हे मेन्शन करायचं आहे. तुमचं जन्मतारीख फिल करायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुमचं 10वीचे सर्टिफिकेटवर जे असेल ते मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे जेंडर काय आहे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे व्हॅलिड मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे 10 अंकी मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर ते टाकायचं आहे. तुमचे ईमेल ॲड्रेस म्हणजे जे चालू ईमेल ॲड्रेस आहे ज्यावरती तुम्हाला मेल आल्यानंतर कळणार आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर इथे कन्फर्म ईमेल ॲड्रेस म्हणजे इथे दोनदा आहे बघा, इथं मोबाईल नंबर आहे त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर आहे, त्यानंतर इथे ईमेल ID आहे आणि हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. इथे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमचं थ्रू आउट द प्रोसेस पाहिजे आहे, कारण OTP किंवा कोणतं मेल आलं तर तुम्हाला समजायला पाहिजे आहे. त्यानंतर इथे 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. टेस्ट सेंटर डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स 1, तुम्हाला पहिल्यांदा प्रेफरन्स कुठे द्यायचा आहे, सपोज पुणे असेल तर पुणे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे टेस्ट सेंटर सिटी प्रेफरन्स 2, कोल्हापूर असेल तर कोल्हापूर तुम्ही सेकंड प्रेफरन्स देऊ शकता. आणि थर्ड तुम्ही नांदेड किंवा नाशिक कोणतेही ते ऑप्शन्स दिलेले आहे, तुम्ही इथून कोणतेही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे दिस प्रेफरन्सेस फॉर द पर्पज ऑफ एक्झाम सेंटर ओनली यांनी मेन्शन केलेलं आहे. हे पर्पजफुली फक्त एक्झाम सेंटरसाठीच आहे. इन केस इफ एन कॅन्डिडेट डज नॉट गेट एक्झाम center as per their preference selected, then they will be provided with nearby available test as per preference entered. म्हणजे काय, तुम्हाला जर प्रेफरन्स दिल्याप्रमाणे जर भेटलं नाही कोणतं केंद्र तर तुम्हाला नियरबाय किंवा अवेलेबल टेस्ट सेंटर तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर इथे जनरेट OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला OTP भेटून जाणार आहे. डिक्लेरेशन पूर्ण वाचून घ्यायचं आहे. आय ॲग्रीवरती क्लिक करून म्हणजेच मी सहमत आहे ते क्लिक करून हे जे कॅरेक्टर्स आहे ते फिल करायचं आहे आणि रिव्हेरीफाय करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे प्रोसेस झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथे फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही जर पासवर्ड फॉरगेट झाला असेल किंवा विसरला असेल तर इथे क्लिक करू शकता. तुम्हाला बदलायचं असेल तर इथे बदलू शकता. ही पूर्ण प्रोसेस झालेली आहे. PWDची आपण माहिती
PWDची आपण पूर्णपणे माहिती बघून घेतलेली आहे. काही जरी अडचण असेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काही क्वेश्चन असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार आहे. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.